नमस्कार, मी आहे नेहा आणि सध्या मी ऑस्ट्रेलियात असते आणि नुकतंच आम्ही सिंगापूर टूर करून आलेलो आहोत आणि तेही कोणताही विजा अप्लाय न करता. तर हा व्हिडिओ खास त्याच्यासाठी आहे की जर इंडियावरून सिंगापूर फिरायला जायचे असेल आणि तेही विदाऊट एनी विजा अप्लाय करता तर ते कसे जावे. आम्हाला सिंगापूर एंट्रीसाठी मिळालेला विजा होता ट्रान्झिट विजा. तर सगळ्यात आधी ट्रान्झिट विजा म्हणजे काय? ट्रान्झिट विजा अशा कंट्रीचा असतो की जी तुमची डेस्टिनेशन कंट्री नसून जिथून तुमची कनेक्टिंग फ्लाईट आहे किंवा जिथे तुमचं लेओव्हर आहे अशी कंट्री. फॉर एक्झाम्पल, इंडियाहून ऑस्ट्रेलिया येताना आमची कनेक्टिंग फ्लाईट होती सिंगापूरहून, त्यामुळे आम्हाला सिंगापूरचा विजा जो भेटला तो होता ट्रान्झिट विजा. तर तुम्हाला लगेच ट्रान्झिट विजा इझिली भेटेल असं नाही. ट्रान्झिट विजा भेटण्यासाठी काही कंडिशन्स असतात, त्या पूर्ण झाल्या पाहिजे तरच तुम्हाला ट्रान्झिट विजा हा भेटेल. तर पहिली कंडिशन म्हणजे की तुमचं ट्रॅव्हल बुकिंग आयटिनरी सेम असली पाहिजे. अर्थात तुमचं स्टार्टिंग कंट्री आणि डेस्टिनेशन कंट्री अलॉंग विथ द कनेक्टिंग फ्लाईट्स ह्या तुमचं एकाच बुकिंगमध्ये झाल्या पाहिजे किंवा एकाच PNR वर झाल्या पाहिजे. जर PNR चेंज झाला तर ट्रान्झिट विजा मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही तिकीट बुक करताय फ्रॉम मुंबई टू सिंगापूर आणि सिंगापूर टू डेस्टिनेशन कंट्री, तर ही जी बुकिंग आहे ही तुमची एकाच बुकिंगमध्ये झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला एकच PNR भेटेल. इन केस जर तुम्ही असं करत आहात की आता मुंबई टू सिंगापूर आत्ता तिकीट बुक करताय आणि 5 मिनिटांनी पुढचे तिकीट बुक करताय किंवा उद्या करणार आहात किंवा सिंगापूरला गेल्यावर करू असा विचार करत असाल तर तुम्हाला या केसमध्ये ट्रान्झिट विजा हा भेटणार नाही. दुसरी महत्त्वाची कंडिशन म्हणजे जर तुम्हाला सिंगापूर ट्रान्झिट विजा पाहिजे असेल तर तुमचा ट्रान्झिट टाइम किंवा 2 कनेक्टिंग फ्लाईट्सच्या मधला जो गॅप आहे तो 96 आवर्स किंवा त्याच्यापेक्षा कमी असला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची कंडिशन म्हणजे तुमचा डेस्टिनेशन कंट्रीचा विजा तुमच्याकडे असला पाहिजे. हे असणे तुमच्याकडे खूप 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 गरजेचे आहे. आणि फक्त अशा काहीच कंट्रीज आहेत जिथे जाताना तुम्हाला सिंगापूरचा ट्रान्झिट विजा भेटू शकतो, बट तुमच्याकडे त्या डेस्टिनेशन कंट्रीचा विजा असणे बंधनकारक आहे. आणि अशा काही कंट्रीज आहेत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, USA आणि UK. आणि या कंट्रीज व्यतिरिक्त मी भारतातून बऱ्याच लोकांना बाली, इंडोनेशिया, मलेशिया या कंट्रीजमध्येही हीच प्रोसेस फॉलो करून जाताना बघितलेलं आहे. बट सिंगापूरच्या ऑफिशियल पेजवर या कंट्रीजची नोंद नाहीये. तर जर तुम्हाला या कंट्रीज फिरायला जायचं असेल आणि सिंगापूरचा ट्रान्झिट विजा मिळवायचा असेल तर तुम्ही सिंगापूर एम्बसीना कॉन्टॅक्ट करूनच तिकीट्स बुक करा. तर मला असं वाटतंय की सिंगापूरच्या ट्रान्झिट विजासाठी मी सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. बट तुम्हाला जर असं वाटत असेल की काही मिस झालेलं आहे तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि सिंगापूर टुरिंगच्या वेळी हा व्हिडिओ नक्कीच कामात येईल. तर पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय बाय.